नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे असे केळाचे सालं किंवा टरफलं असतात मित्रांनो, म्हणजे हे केळाचे जे सालं असतात ते तुम्हाला झाडामध्ये कसं वापरायला पाहिजे. अजून हे खूप चांगले एक खत असते. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. आता सगळ्यात पहिले पाहून घेऊ मित्रांनो, जे केळाचे जे हे असतात सालं ते झाडामध्ये वापरल्या जाऊ शकतात का, याचं उत्तर आहे खूप चांगलं आहे. पण जे मी समोर तुम्हाला पद्धत सांगेल त्याच पद्धतीने तुम्हाला हे वापरायला पाहिजे. असं नाही की तुम्ही डायरेक्टली जसं केळ खाल्ल्यानंतर जो त्याचा साल आहे तो डायरेक्टली झाडामध्ये असा फेकून दिला किंवा झाडामध्ये असं टाकून दिला तर ते चुकीचं असते. तसं नाही करायला पाहिजे तुम्हाला. आणि तसं तर मित्रांनो, जे केळाचं पानं असतात ना, ते केळाच्या पानाच्या झाडामध्ये खूप चांगलं काय म्हणू शकतो आपण, न्यूट्रिएंट्स वगैरे असतात. तर केळाच्या पानापासूनही आपण खत बनवू शकता झाडासाठी. पण जे मेन फोकस या पानांपेक्षाही जे न्यूट्रिएंट्स जे असतात सगळ्यात जास्त ते केळामध्येच असतात. तर केळाच्या मग आपल्याला सालांचं किंवा केळाचं खत तयार करायला पाहिजे. तर केळाचं तर आपण तयार नाही करू शकत, कारण केळ तर आपण म्हणजे आपल्याला लागतो. तो केळ संपल्यानंतर हे जे सालं ॲज अ वेस्ट आपण जे याला कचऱ्याच्या डब्यात डस्टबिनमध्ये फेकून देतो, त्याच्या जागी हे मित्रांनो आपल्याला एक चांगल्या खतासारखं वापरायला पाहिजे. आणि खूप सोपी असते हे वापरणं. सगळ्यात पहिले पॉईंट आहे मित्रांनो, हे कोणत्या झाडांसाठी चांगलं असते. तसं तर सगळ्याच झाडासाठी चांगलं असते, पण स्पेशली जसे फुलाचे झाडं असतील तुमच्याकडे किंवा फळाचे अजून भाज्यांचे झाडं असतील त्याच्यासाठी बेस्ट असते. आणि सगळ्यात बेस्ट तुम्ही म्हणाल मित्रांनो, तर जे आपले फुलांचे झाडं असतात, फुलांच्या झाडासाठी केळाचे सालं वापरणं खूप बेस्ट असते. हे वापरल्याने त्यांना खूप जास्त फुलं लागतात. तर हे जे खत आहे नक्की टाकायला पाहिजे. आता आपण पाहून घेऊ की हे वापरायचं कसं असते. सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो, जे पण एकदम फ्रेश साल असते केळाचं जे एकदम डायरेक्ट साल आहे ते फ्रेश साल तुम्हाला झाडात नाही टाकायला पाहिजे. डायरेक्टली टाकणं खराब असते. ते म्हणजे एकदमच जवळ टाकलं असेल तुम्ही फांदीच्या, तर लहानसं झाड असेल तर ते सडू पण शकते, फंगस लागून ते झाड पण खराब होऊ शकते. लहान झाड असेल तर, मोठ्या झाडांना तेवढं फरक नाही पडत. पण तुम्हाला असं डायरेक्ट नाही टाकायला पाहिजे. समजा तुमच्याकडे मित्रांनो वेळच नसेल आणि स्टोअर वगैरे नाही करू शकत, तुम्ही फ्लॅट स्कीम्समध्ये राहतात आणि तुमच्याकडे 4-5 झाडं आहे, हा पॉईंट त्यांच्यासाठी आहे. पण ज्यांच्याकडे असं म्हणजे आउटडोअर गार्डन असेल, पूर्ण अशी स्पेस असेल, तर त्यांच्यासाठी वेगळे पॉईंट्स आहे. जसं मी सांगत होतो, बाल्कनीमध्ये ज्यांनी झाडं लावलं आहे, ज्यांच्याकडे 4-5 झाडं असतील, तर जे असं केळाचं फ्रेश जे आहे साल ते यूज करू शकतात. त्यांना काय करायचं आहे, पण ज्याच्यात पण झाडं लावून ठेवली असेल ती थोडीशी अशी माती सरकवायची आहे, मुळाकडची अशी इकडची कॉर्नरची, ती असा एक गड्डा करायचा आहे तुम्हाला हलकासा. आणि जे केळाचं याच्यात आपलं हे आहे साल, ते केळाचं साल याच्यात टाकून द्यायचं आहे जे फ्रेशवाला आहे. आणि मग त्याच्यावर ही माती टाकून त्याच्यावर पाणी देऊन द्यायचं आहे. हे चांगलं राहील. फक्त एक काळजी घ्याल की हे जशी अशी मेन स्टेम्प आहे झाडाची, याच्या एकदम जवळ नाही न्यायचं आहे, दूरच तुम्हाला त्याला गड्डा करून टाकून द्यायचं आहे. ही जी मेथड सांगितली मित्रांनो, ही कोणाला वापरायची आहे, ज्यांच्याकडे बाल्कनी आहे, अजून हे केळाचे पानं ड्राय करण्यासाठी स्पेस नाही आहे आणि गार्डन नसेल, छोटेसे स्पेस असेल आणि 4-5 झाडं लावले आहे, त्यांनाच असं फक्त जे फ्रेश ताजं हे साल आहे केळाचं ते गड्डा करून त्याच्यात डायरेक्टली म्हणजे त्याच्यात डायरेक्टली टाकून द्यायचं आहे आणि माती टाकून त्याच्यात पाणी देऊन द्यायचं आहे. हे खूप चांगलं. याच्यात मित्रांनो पोटॅशियम फॉस्फरस असते, झाडासाठी खूप इम्पॉर्टंट असते. कॅल्शियमचं पण थोडंसं याच्यात अमाऊंट असते, तर झाडासाठी खूप चांगलं असते. फुलं वगैरे अजून कॅल्शियम जे असते मित्रांनो खूप चांगलं असते. जसं टमाटरचं एक्झाम्पलसाठी, सगळ्या भाज्यांसाठी पण मी टमाटरचं एक्झाम्पल घेत आहे. तर जसं गोड वगैरे किंवा कोणते फळं असतील तर त्यांचं जे स्वीट आहे ते स्वीटनेसला वाढवण्यासाठी कॅल्शियम खूप इम्पॉर्टंट असते. तर तुम्हाला नक्की जे केळाचे टरफल आहे ते वापरायला पाहिजे. आणि जसं फ्लावरिंग प्लांट्स आहे तर पोटॅशियम फॉस्फरस खूप इम्पॉर्टंट असते. अजून बाकी झाडांसाठी पण असते, तर हे पोटॅशियम फॉस्फरसचा पण खूप चांगला सोर्स आहे. आता जाणून घेऊ की समजा जसं आपल्याकडे ओपन स्पेस आहे किंवा टेरेस गार्डनिंग म्हणजे गच्चीवर झाडं लावतात, तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, जे केळाचे पानं आहेत ते जमा करून ठेवायचे आहे. अजून तुम्हाला असं कोणतेही एखादी ताटली किंवा असं काही कंटेनर्स घेऊन घ्यायचे आणि त्याच्यात तुम्हाला हे चांगल्याने उन्हात वाळायला ठेवून द्यायचे आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, हे माझ्या इकडे ऊन येते, डायरेक्ट सनलाईटमध्ये हे पूर्ण ड्राय करत आहे. आणि हे एकदम कडक ड्राय झाल्यानंतर तुमच्याकडे समजा मित्रांनो खराब मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये पेस्ट करू शकता, मिक्सरमध्ये याला पिसू शकता सालांना. समजा खराब असेल तर, चांगला भांडं असेल तर मग काय करू शकता, जी आपली कुटणी असते त्याच्या कुटणीमध्ये टाकून याचे तुम्ही तुकडे करू शकता. किंवा एखाद्या दगडाने पण याला थोडंसं किंवा हातानेच तुम्ही याला थोडंसं हे करू शकता, मिक्सर हे करू शकता, याची पेस्ट बनवू शकता पावडर टाईप. पण समजा एखादी मिक्सर असेल, मिक्सरचा भांडा मित्रांनो खराब असेल तर बेस्ट राहील की याला मिक्सरमध्येच फिरवून घ्या, खूप चांगलं राहील. मिक्सरमध्ये याची चांगली बारीक पावडर अजून रेडी टू यूज होऊन जाईल एकदम. हे
मग जी पावडर किंवा आता मित्रांनो चुरा कराल आपल्याला तो 1 चमचा टाकायचा आहे. ज्या झाडांची पॉट साईज एवढी आहे आणि 2 ते 3 चमचे टाकायचे. ज्यांची पॉट साईज एवढी आहे, अजून खूप मोठे असतील असेवाले तर यांना 4-5 चमचे टाकायचे आहे. अजून याच्यापेक्षा मोठे असेवाले झाडं असतील तुमच्याकडे जे पॉट्स आहे त्याच्यात 5 ते 6 चमचे तुम्हाला हे जे आपण कंपोस्ट बनवल्याचं टाकायचं. याची फिक्स्ड अमाऊंट नाही आहे, झाडानुसार तुम्ही याला चेंज करून टाकू शकता. असं नाही की जास्त झालं तर काही होणार. ऑर्गॅनिक आहे, प्युअर ऑर्गॅनिक आहे, तर झाडाला काहीच नुकसान नाही होणार. जास्त कमी जास्त झालं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जे केळाचे सालं आहे ते तुम्हाला झाडामध्ये यूज करायचे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की केळाच्या सालांचा आपण वापर झाडामध्ये कसं करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो एक माझं दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने, ते आता तुम्हाला इथे स्क्रीनवर पण येऊन जाईल. त्यांना क्लिक करून नक्की पाहाल. त्या चॅनलवर मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज टाकून ठेवलेले आहे गार्डनिंगच्या रिलेटेड, तर तो चॅनल नक्की पाहाल. इथे तुम्हाला एक प्लेलिस्ट पण येऊन जाईल, त्या प्लेलिस्टलाही क्लिक करून पाहाल. त्याच्यात मी खूप सारे व्हिडिओज टाकले आहे खतांचे, घरच्या घरी कसे तयार करायचे, किंवा मी खूप चांगले खतही सांगितले आहे त्या प्लेलिस्टमध्ये. ते इथे क्लिक करून नक्की पहा. चॅनलचा लोगो पण स्क्रीनवर येऊन जाईल, त्याला क्लिक करून त्या चॅनलला व्हिजिट करून त्याही चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही पण प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.